स्ट्रगल बघा कोकोच्या मागे सगळ्यांचं कधी चालू आहे. मैडम मैं पूछा था पेशेंट अरे बाबा आताशी तर हेच बांधलंय. थोडस थांबाव थांबाव तुम्ही बरोबर. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ साईनाथ. केक कट केला ना माझा. त्यांचा नको मी वाढदिवस सेलिब्रेट करायला. तुमचा तुम्ही केला ना तुमच्या घरी. आम्हाला भेटलेले गरिमा आणि आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतोय सगळे मिळून. आम्ही पूर्ण रेडी झालोय सगळे आणि लाईट गेलेली होती म्हणून आता मी बोलायला लागले सगळे शांत बसले. म्हणजे बघा खौफ बघा कोमल खरंचचा. कोको आमचा झोपेतून उठला आता जस्ट. आणि कोकोची ड्रेसिंग पण बघा कशी आहे प्रॉपर. ए कोकोचे शूज जाम क्यूट आहेत. वाव हाय कोको मी पोपोई. तू कसं आहेस? कोकोने नाश्ता केला आता चेहरा धुवून आलाय म्हणजे तो फ्रेश झाला झोपेतून उठतेस. बोल. मला असं वाटतं माझा चेहरा तू दाखवणार नाही या ब्लॉग मध्ये तर कदाचित तुझे सबस्क्रायबर्स नाही वाढू शकत. माझा चेहरा तुला दाखवणार. प्लीज तू बोल ना कोमल खराचे सबस्क्राईबर. मला माझा फुल लुक दाखव. अपोजिशनने जर प्रमोशन केलं ना प्रचार तर लवकर होईल मला असं वाटतं. माझा फुल लुक दाखव. माझ्या नवऱ्याचा हा फुल लुक आहे आणि माझा नवरा ऍज ऑलवेज जाम सुंदर दिसतोय. जाम भारी दिसतोय. एकदम हँडसम दिसतोय. देख रहे हो एकच छावा बॉबी भावा. आता जाऊ द्या. एवढी ही मस्का लावते एवढं असं प्रेम दाखवते तर करून टाकायच्या चॅनलला. प्लीज प्लीज माझ्या कोमल खराज युट्यूब चॅनल. माझे जे आहेत भयंकर स्टोरीचे 55K झाले आणि ही अजून 44 वरच अटकली. नका ना यार प्लीज. सो जाऊ द्या करून टाका. आणि मी कसा दिसतोय ते नक्कीच कॉमेंट. नोटी नोटी इट इझी. बापरे. आणि हे बघा कोकोचे पप्पा आणि कोको सुंदर असे दिसतात दोघं. वाव तुम्ही तिघं पण जाम सुंदर दिसतायत. वाव दादा छान दिसतायत. हे नाही माझे आता बबली छान दिसते आता. कारण की मगाशी बबलीचा ना जो ड्रेस होता तो जाम खाली होता. वरतून केस मेसी होते चांगले नव्हते. आता थोडं आता छान वाटतंय. येस आता बबली आणि भाऊजी तिघं सुद्धा सुंदर दिसतात. छान दिसतात. बोल काय बोलू मी म्हटलं जावई 15 मिनिटं जातील अजून मग ते आणि मग आपण आणि तुमचं काय हो तुम्ही पण घ्या ना क्रेडिट. ना मग सुंदर दोघं घ्या क्रेडिट. एकाला घेऊ. महत्वाची लेखी आहे. दिल्या घरी सुखी राहा. दिल्या घरी सुखी एक फोटो. चल वाव तू काय म्हणते बघ रोहित दादा. कोकोच्या मागे बघा स्ट्रगल किती चालू आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर आणि प्रोफेशनल लाईट मॅन प्रोफेशनल पापा होल्डर काढ ना माझं गोट नाही जात ना. एक मिनिट. स्ट्रगल बघा कोकोच्या मागे सगळ्यांचं कधी चालू आहे. होय कोको अरे रिॲक्शन दे रे काहीतरी. मेहनत बघा सगळ्यांची. आणि इथं बघा लोकांचं शेकी चालू आहे. खूप भारी दिसतंय. तिघे पण फार सुंदर दिसतात तुम्ही. वा 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 आम्ही मस्त बीचवर आलोय आणि खूप मस्त अशी हवा चालू आहे. वारं एकदम मस्त चालू आहे आणि कोको एवढा एन्जॉय करतो इकडे. त्याला एवढं आवडते बघा एकदंत. आणि इकडे रोहित वगैरे बसलाय. स्टॉर चमकला डॅमवर. हाय कोको मी पोपोई. पोपाई. हाय कोको मी पोपोई. हाय पोपोई.
हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? क्या बात है? खत्म। मैडम हेलो, मैं पूछा था पेशेंट अरे बाबा आताशी तर हेच बांधलंय. ऍक्च्युली परत आता कोमलला टायफॉइडचे लक्षणे दिसत आहेत. सो टायफॉइडची चेक चालू आहे. टायफॉइड आणि काय काय चेक आहे? टायफॉइड आणि लिव्हर प्रोफाईल. CRP. रुको 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 इसको निकालो. पंखा बंद करा. बापरे बापरे आया मला झोपलाय. आया मनातल्या मनात ओरडतो. मला धड बीपीलो झाले. तो काम जायला 2-3 वेळा तो मॅडम हमेशा नाही करतो काम लोक ना. एक दिन तो आदत लागला नाही तर चांगलं काढतो. म्हणून त्याला बोलवतो मी, दुसरे नाही बोलत. काय घाबरते? तुला माहिती आहे कोमल किती घाबरते? इन्शुरन्सच्या वेळेस एक आलेली तर तिने डायरेक्ट माझा हात निळा करून टाकला. एवढं किती मी फोटो पाठवून तिला हे मागितलं किती लय बोललो मी तिला काय सांगू तिला. त्याच्यामुळे मी याला बोलवलं. एवढं लांबून रक्त काढा. इन्शुरन्स होता ना त्यांचे वेगळे होते. कंपनी पाठवते. आता काय करू? मला भीतर मग छाती आई बाबांसोबत छातीत चमका निघल्या. निघतायत अजून पण बाबांसोबत. मी आहे ना. हम माझं ना जाम डोकं दुखतंय खूप दिवस झाला. नेहमी सारखं आहे माझं. मला लय वैताग आला टायफॉइड. लय टेन्शन घेते बाई, लय टेन्शन घेते. बरोबर. आता पैसा नाही देणार रे. काय काय इसको करो ना. चलो कॉल पे बात करते करते. मेरे को अभी जस्ट ने बोला. आपल्यासोबत बोलतोय आणि त्याच्यासोबत गप्पा मारायला. सगळे ते कॉन्ट्रॅक्टरला फोन करतात. सगळे पुष्पालाच फोन करतात. आता त्या सकाळीच्या मॅडम येऊन गेला ना दुपारी मॅनेजर आहे ती त्यांनाच फोन केला. डर लग रहा हाँ लेकिन बीपी लो गया. बीपी लो क्या मतलब वो है थोड़ा वीडियो पसंद है. बाबा रुको एक मिनट रुको. मेरे को ऐसा आपके हाथ पे लग जाएगा. सुई पिलाता हाथ पे लग जाएगा. होता मैंने मला वाटतं एक मिनिट. बॉबी तुम्ही बसा जवळ द्या एकदा. तुम्ही बसा जवळ. तिला धीर द्या थोडस. थांबाव तुम्ही बराबर धीर द्या तिला. थांबा. बाबे तुला माहिती माझ्याकडे चालू येतं. आता एकच छावा बॉबी मी नीट दिसलो पाहिजे. मी नीट दिसलो. काय नाही. उस दिन से ज्यादा डर लग रहा है आजकल. माँ कसम आपको लग रहा है मैं नाटक कर रहा हूँ. भगवान की कसम. बॉबी की कसम. मेरा हाथ मेरा हाथ तू सरळ हाथ है. सुई इधर नीचे मेरा हाथ है. मेरा हाथ. तू सरळ इकडनं तू कर. बापरे मी तुला धीर द्यायला पाठवलं. अरे हाथ तो हटाओ ये वाला. मैं कंफर्टेबल नहीं हूँ इस पे सो. मैं हूं ना. मग फरशीवर बसते का खाली? स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री साईनाथ. अगं ताकद बजरंग बलीचं नाव. काय होतं कमल?
इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. रोहित सारखं चालायचं. श्री स्वामी समर्थ श्री साई राहत आहे. करते बाबा. बाबी आताच मरेल खोटं वाटतं. अयो माहिती आहे, मला माहिती मला आहे. माहिती तू ही पण तशी तू पण तशी. झालं पण काढून झालं. श्री स्वामी समर्थ जय साईनाथ ओम साईराम. कन्फ्युज होते मंत्र घेऊ तरी कोणता मंत्र घेऊ आणि काय बोलू. तुम्ही हसताना खतखत हसले तर तुला कंट्रोल नाही झालं. हे असे खतखत हसले सुई गेली अंतर आणि राहिली तू. बाबरे बा तोंड दुखायला लागलं हसून हसून. सुई सुटली का लॅबवाले 1 करोड रुपयाचा क्लेम देतात. हा रे त्याचा पैसा बी नाही देणार. हे आता आपण आता परत व्हिडिओ बघूया. हे परत व्हिडिओ बघूया. अंदर तुटावा लाग रहा है कुछ सुई. चला आता कोमालचं टायफॉइडचं टेस्ट करतोय म्हणजे झालंय. आता रिपोर्टची वाट बघूया. बॉबी भावा अचानक पडलेत का बरं तर परत व्हिडिओ पाहत होते. आवाज आहे का व्हिडिओ तो बघितला तर परत आवाज आहे का. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम साई नमः. पैसे थांबलाय. पहिले मला ऐसे पेशंट म्हणजे किती मरणाला घाबरते. खतरनाक हो एकदम खतरनाक. मरणाला घाबरते म्हणून चेकअप करते. वो 50 लाख से माइनस कर लेते रहते. हाँ एक काम करो 1 शेयर देने वाले हैं ना उसमें से जो है वो सुई अंदर रहेगा बोल रहे. आम्ही आलोय आता आईच्या घरी, कोकणच्या आईच्या घरी म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी. खूप दिवसानंतर किती दिवस झाले ना आपण कमीत कमी 2-3 महिने झाले असते. जास्त नाही जास्त झाले. झाले असते. खूप दिवस म्हणजे आम्ही आलो पण लगेच गेलो. पण आज जेवायला आम्ही थांबणार आहेत. आणि प्रियाताईच्या फ्रेंडनी ना कोकोसाठी ना हा केक दिलाय. पण मी ना आता वरच्या जाऊन असं बोलणार आहे की विश्वासाचा मी केक कट केला नव्हता ना ते मी त्यांच्यासाठी आणलाय. प्रँक करणार काय केकावर पण त्यांचा केक नाही आहे हा. पण तरी पण मी बोलणार आहे. प्रँक करणार आहे आम्ही. बोला ना आमचे गोकुल वाटते कुठे आले ते बघ सगळे बघतोय तिकडे बघतोय. आणि रोज नवीन नवीन कपडे घालतोय ते. बॉबी काकांनी आणलेले आज कपडे. तुझं 1 किलो कमी केलंय कोकोनी खरंच बाबा. वर चढून. आगे मी पळाली गे कोकण. हे दशो. आता मी असं आहे रिटर्न काय चालू झालं. काय आणि तुम्ही माझा केक कट केला ना. माझा त्यांचा नको मी वाढदिवस सेलिब्रेट करायला. तुमचा तुम्ही केला ना तुमच्या घरी. नाही केला यांचा नाही केला. बरोबर ना आता ह्यांनी माझा वाढदिवस सेलिब्रेट केला आज. हो माझा एप्रिल मध्ये नसतो वाढदिवस. मागच्या वर्षी नव्हतो ना. तो केकच नाही मला वाटतं. हा केक नाही थांबा. केक खोल ना. हा फोन पकडा दादा. एवढे केक नाही ना हा घरामध्ये. हा केक नाही केक आहे ना. केक नाही ना. तो कालचा केक आहे. खोला जाऊ द्या. एवढं बोलत लग्नाचं आहे ना. मला पण सांगता बघितलं कालच. नाही तसं नाही पण आता हे कशाला आहे मला तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे तुम्ही सांगा. नाही मला तर नाही माझा बर्थडेच नाही. माझा अरे तुझ्या बर्थडेला त्यांनी केक नव्हता कट झाला ना म्हणून काय आणलं. माझा पार्टी आम्ही केक पार्टी द्या. म्हणजे 200-250 वाला केक आणण्याचं कारण असं की आम्हाला पार्टी पाहिजे येस येस म्हणून. केक आणण्याचं कारण एवढंच बघा असतं. बघा केक बघा. कितीच केक बाई 8 दिवस झाले केकच. लय जुगाड दाखव ना. दाखवा त्यांना. दाखव त्यांना. दाखवा.
आया बाय बाय लगडी कोकोचं आहे. कसा मग प्रँक केला मी तर आगान माग उभं राहिलो. अरे देवा, हे पण आहे का त्या बाईने ऐका ना, यांना खरंच वाटलं की यांच्यासाठी केक झालेला आहे. अहो आम्ही प्रँक करत होतो. माझ्या फ्रेंडने ना हा केक दिलाय. कोकोसाठी स्पेशल केक बनवून दिलाय. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आपण घरी जाऊन सगळेजण मिळून खाऊया असा विषय झाला. चला बरोबर. प्रँक सक्सेसफुल रहा इसमें आता मम्मीने जेवण केलंय मस्त बघा, भाकऱ्या भाकऱ्या मस्त जेवून घेऊ आणि केक खाऊ जेवण. मम्मीला 1 नंबर भाकरी येतात. हा, मम्मीला 1 नंबर भाकरी येतात. आज आपण 1 नंबर भाकरी येणार आहे. मला वाटलं आज परत मला बिर्याणी देता का काय बाबा. आणि मी खाल्ली नसते. आज गुरुपौर्णिमा आहे. बरोबर. दाणे पिली का हे बिर्याणी वाले का नाम, खरंच फॅमिली का नाम. तुला ब्लॉग सुचतो की ब्लॉग बनवायला का मॅक्सी वरती तुला आठवण येते की ब्लॉग आपला केव्हाच चालू झालाय. पण घरी आल्यावर मॅक्सी घातल्यावर तुला भेटतं ब्लॉग तू काढायला. काय वन आता बोललो असतो ड्रेस आणि हे घालून असते नसते का? अरे मोस्ट ऑफ असते मी ड्रेसवर. काय आम्ही घरी आलेलो आहे आणि सिरियसली सांगतो असं वाटतंय ना की ब्रो जन्नत में आहे. तुम्हाला पण असं होत असेल ना. मी सांगते मी कोणत्या पण लंडन बिंडनला फिरून पण आले ना तरी सुद्धा मला असं वाटेल की मी घरी कधी जाऊ. तिकडे पण फिरत असेल तरी पण, कारण की मला सुकून हा घरीच भेटतो. आणि ना जाम रिलॅक्स वाटलंय. आणि हा मेन गोष्ट मी हे सांगण्यासाठी ब्लॉग चालू केलंय की कोमल जे आपण रिपोर्ट काढले तुम्ही बघितले मॅडम किती घाबरते सोयीला. आणि जे रिपोर्ट काढले ते नॉर्मल आले, टायफॉइड नाहीये पण भलतं काहीतरी आले. भलतंच काहीतरी पण आले. ते आता शोधावं लागेल काय आहे. काय म्हणजे बॉडीमध्ये कुठेतरी सुजन आहे हा. आणि तिचा त्रास होतो म्हणजे गाठ टाईपच आहे. हा. आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती कोमलच्या गाठ. ब्रेस्ट मध्ये ना गाठ आहे. गाठ आहे. सो ती आय आपण थिंक चेक ती करू. गाठच दुखते. या. आणि आज माझ्या म्हातारीने माझ्यासाठी बनवलेलं आहे मटन आफ्टर व्हेरी व्हेरी लॉंग टाइम. आता गुरुपौर्णिमा आली त्यानंतर अजून पण आधी 2-3 प्रोग्राम झाले तर इच्छा होती की आज खाऊ उद्या खाऊ आज खाऊ उद्या खाऊ. आज मुहूर्त पण निघाला आज मटनचा मुहूर्त निघाला. आणि आज मी नाही बनवणार आहे. आज आमची सासूबाई जेवण बनवणार आहे. सेम वाटप काढलंय कोमल सरकारच. आता बघू टेस्ट तशी तिच्यासारखी होते का ते खाऊन सांगतील. आता देते मी तडका वगैरे अर्ध केलंय मी थोडं मसाला वगैरे काढले तडका वगैरे ते टेस्ट मी सांगेल कशी झाली देन ब्लॉग एंड करूया. खरं सांगायचं पण हा? खरं सांगायचं. बघ मग खरं सांगितलं तर मला महाग चांगलं वाटेल म्हणून नाही की खरं- मी चांगलं आहे असं खरं कोणाला सांगितलं येईल? तर महाग वगैरे पडणार नाही ना तुला? नाही, नाही. नक्की काहीच नाही वाटलं काहीच नाही. फक्त मी परत घरी जेवण बनवणार नाही बोला. नाही माझ्या सुधरव येईल थोडं नाही, change चांगलं करू. बनवते मला नाही मम्मी माहिती. भारी बनवते. बघा टेस्ट मम्मी व्हेज पण छान बनवते. मला ऍक्च्युली दोन्ही प्रकारचे चिकन मटन खायला भेटतात. कोमलची अलग रेसिपी आहे मम्मीची अलग आहे. थोडंसं आलं So, आणि अलग- आम्हाला पण वेगवेगळं खायला भेटतं मम्मीला आणि मला. या. तिचं मला भेटतं माझं तिला भेटतं. चला आता ना डायरेक्ट जेवताना रिव्ह्यू घेताना बघूया. कोमल हे काय हा काय आणि यार, नवीन तुम्हाला माहिती दाखवशील असं नको दाखव. काय नवीन प्रकार हा काय आहे गावठीपणा मेथीची भाजी कच्ची खायला. कच्ची येस. मेथी ते पण मला म्हणते तू काय यार काय. ते पण मटन सोबत. येस. सांग बरं कसं झालंय. नक्कीच. मला माहिती आहे मम्मीला चिडू का बोल. मम्मीला चिडू का मम्मीला आता माझ्या बघा फक्त कशी झाली आहे. मस्त छान झाली आहे. तुझ्यासारखी झाली आहे. लांब भारी झाला माझ्यापेक्षा पण भारी. तुझ्यापेक्षा भारी झाली आहे. डोला का मारते. काय बोललो तुला मी. ए मम्मी मला डोला मारताय ना बोलते छान झाली आहे. सरळ सांगेल नाही बरोबर तर नाही बरोबर. म्हणजे तिच्यापेक्षा भारी झाली. आता तुला हे पटतं का तिच्यापेक्षा भारी झाली असेल. नाही झाली. असं नाही म्हणत आहे मी म्हणजे ती रिअली सांगेल की चांगलं नाही झालं तर पण सांगेल. तिच्यापेक्षा भारी झाली असं तुला वाटतं. नाही तिच्या- झालंय रे बाबा खाऊन बघ. तू सांग आता तो खाते आणि वरून तू पण सांग. आता मेन माणूस टेस्ट करतोय. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हे काय आणि ते पण ह्याला याच्यात रस्सा टाकून दे. थांबा मला तर सांगू द्या की कशी झाली.
त्यांना विचार पहिला. मला लिंबू टाकू दे. हे तुला अंडा कढी बनवली आहे. हे बघ कढी. अंडा कढी झाली. मग काय बाहेर हॉटेलमध्ये असंच करतात. हा बरोबर आहे. कढी चिकनची कढी एकच असते, मटनची कढी एकच, फक्त पीस टाकतात बॉईल वाले आणि अंडे टाकून. ते पण तुला अंडा कढी बनवली. सो मी आता टेस्ट करतोय आणि सांगतो मी तुम्हाला की कसं झालंय मटन. अरे खाऊन तर दे. मग खा ना, मी कुठे तुला बोलतो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कोमल छान बनवतोय त्यापेक्षा. ये फंस गया सीएम. बोलली मी चाकून बघितलं ना, तशी तिच्यासारखी टेस्ट नाही आली. काय आता मी खाते तिचं हात, मला माहितीये तिचं कसं आहे ते. नाही छान झाली खरंच. पुरी भारी झाली आहे. खरंच जाम आवडली. म्हणजे कोमल ही छान करते असं. पण वेगळी चव आहे आणि मस्त वाटत. पण वेगळी चव आहे. दोघींचं वेगवेगळं बनतं. हा अन्नाची शपथ कोमल, मम्मी जाम भारी झाली. लय भारी झाली. मी पण बोलते. एवढी टेस्टी झाली आहे ना मटन. नाही तर मी सांगते असं असं. मी मम्मी मस्ती करत होतो पण लय एवढी टेस्टी झाली ना. मला जाम आवडली. जाम भारी झाली. चरचर. असं तोंडाला चव आली. सो तुझा रिव्ह्यू घ्यायचा आहे ना? नाही बघ मम्मी बघ तो वरून बघा बोलतो माझा रिव्ह्यू नको घेऊ. तू मी सोडते ना असं काय. तिला माहिती आहे मम्मी वाट नाही लावणार ना, तर कोणा म्हटलं घाबरते ती वाट लावून टाकलं. बरोबर. एवढा महागाचा मटन नाद झाला तर मी कसं कोणाला वाटतं? देत नाही करायला, कारण मी नाच झालं तर मलाच हट होतं. अरे अरे एवढं आणलं आपण महाग आणि नाच झाला असं वाटतं. तू अंडा कढी खाऊन बघ कशी वाटते. वरून आपला अंडा कढी टेस्ट करतोय. नावच वरून पडलं. वरून कोण त्याला वरून म्हणतो, कोण त्याला खालून म्हणतो, कोण त्याला वरत बोलतो, कोण भरत म्हणतो. कोमलची मम्मी भरत म्हणते, माझी मम्मी वरून म्हणते, माझी मम्मी बरंच बोलते. पण खरं नाव वरद आहे. हा हे मम्मी नाही आवडली बोलतो. ए नाही आवडली बोलतो. अंडा कढी तू पीस खात नाही ना, तो पीस खात नाही. तर त्याला बोलली तुला बॉईल अंडे करून त्यात टाकते आणि वरून असं टाकते. अंडा कढी तुला असं वाटतं मी अंडा कढी अंडा कढी. नाही जाम भारी झाले. शपथ जाम टेस्टी झाले. मला असं वाटतं आता हे एवढं स्वादिष्ट जेवण आता मी एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा जेवा, पोटभर जेवा, पाहिजे तेवढं जेवा आणि हेल्दी राहा. अशा प्रकारे आपण ब्लॉग जो आहे तो एंड करूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. आणि उद्यापासून मला असं वाटतं 1 हप्त्यासाठी ना कोको आपल्याकडे राहायला येतोय. तर काय विषय काय का म्हणजे ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल आणि जाम मजा करणार. आणि मी खूप एक्सायटेड आहे की कोको माझ्याकडे राहायला येतोय म्हणून. सो ब्लॉग तर तुम्ही बघालच नेक्स्ट. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.